नमस्कार मंडळी, बरे असना बरेच राहा. तर मंडळी नुसते बार्य करून पोटा भरायची नाही, पोटा भरा कोया तर पोटा पाण्यासाठी काहीतरी करू कोया. सकाळी मी जेव्हा बार्य सुनीलय तेव्हा पप्पा बोलले होते हय पाणी मारूचा उठान पाणी मारूक नाही गेलंय तर वलो पिढो बसतलो. मग तो नंतर चोळण्यापेक्षा मला ते डोळे चोळून उठाया, डोळे चोळीत कसं तरी उठलंय आणि पाणी मारूक गेलंय. आजच्या दिवसाची फवारणी कशी तरी पुरी केलंय आणि सकाळी चढलेली गाठी सरसरून उतरान घरी इलंय. घराकडे इलंय, फ्रेश वगैरे झालंय आणि लगेच बाहेर पडले बारीसाठी जाऊ. आज आमची बारी होती महादेववाडी विकास मंडळ नादेवडे वैभववाडीमध्ये. आमचं देवगड रस्तो सोडून हायवे बाहेर पडल्याच्या नंतर बुवांका सांगितले पहिलं आधी मॅप टाका, नाहीतर उगाच हयते फिरत राहायची. मॅपचा आधार घेऊन व्यवस्थित जागेवर पोहोचलो. आम्ही थोडे लवकरच निघालेलो, त्यामुळे लवकर येऊन पोहोचलो. येऊन बघतो तर आयोजकांचा सुंदर असा दिंडी भजन चालू होता. भजनाच्या तालावर लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळे तल्लीन झाले होते. प्रत्येकाच्या पावलात भक्तीच नाचत होती. ता सगळा बघित असताना एक जण इले आणि म्हणाक लागले पहिले जेवण घ्यावा, मग काय जेवणाचा विषय पहिलो. जेवलो वगैरे आणि लगेचच नंतर बारीक सुरुवात झाली. आज पहिली बारी आमच्या जवळ होती. आज आमच्या जोडी गुती अखिलेश फाळके बुवा. बारी बघूसाठी प्रेक्षक वर्ग पण भरपूर प्रमाणात जमलेला, पण आज लाडक्या बहिणींची संख्या जास्त होती. त्याच्यातली तिघा जण बाजूक मंचुरियन देत होती. वाज तर खमंग सुटलो होतो. बारी वाजून वाजून पोटात पडली होती आग. म्हटलं जाऊन बघूया तरी. ती नुकतीच गरम गरम काढून बाजूक ठेवली होती. म्हटलं देवा, थंडी होती. मस्तपैकी गरम गरम भजी रेमटावलं आणि परतीच्या प्रवासाक मार्गस्थ झालो.